आणि आता अतिशय एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात सध्या निकृष्ट आणि दूषित खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री सुरू झाली। आजच्या एकाच दिवसात राज्यातून निकृष्ट आणि दूषित खाद्यपदार्थांच्या 3 घटना समोर आल्यात। त्यामुळे लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। आपण पाहूयात एक रिपोर्ट। पिझ्झामध्ये किडे, लोणावळ्यातील मॅप्रो गार्डन वादाच्या भोवऱ्यात, अहिल्यानगरात चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत आळ्या, मुंबईमध्ये काजू कतलीत गंजलेली धातूची पिन, एफडीएच्या कारवाईनंतरही अन्न सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह। सध्या राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवायांनी जोर धरलाय, पण तरीही हॉटेल आणि मिठाई दुकानातून विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या दर्जात फारशी सुधारणा झालेली नाही। लोणावळ्यातल्या मॅप्रो गार्डन या सुप्रसिद्ध उपहारगृहातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओत पिझ्झामध्ये किडे असल्याचा दावा करण्यात आलाय। हा व्हिडिओ शेअर होताच अनेकांनी संताप व्यक्त केला, तर काहींनी अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली। These are Mapro guys and this is what we found in the food. लोणावळ्यामधल्या व्हिडिओनं बसलेला धक्का पचत नाही तोच अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात विक्रीसाठी असलेल्या चिक्कीच्या पाकिटात जिवंत आळ्या सापडल्या। बाबासाहेब आव्हाड यांनी माळीवाडा बस स्थानकाजवळच्या एका हातगाडीवरून चिक्कीची 3 पाकिटं खरेदी केली। मात्र पाकिट उघडताच यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत आळ्या दिसल्या। हा सगळा प्रकार पाहून ग्राहक हादरलाच। त्यानं हातगाडी चालकाला जाब विचारला तेव्हा संबंधित चिक्कीचा माल माळीवाडा परिसरातल्या एका किराणा दुकानातून आणल्याचं त्यानं सांगितलं। मी मामूच्या दुकानावरून चक्की घेतली, पण ती चक्कीमध्ये सगळ्या आळ्या निघाल्यामुळे मी मामूला समोर जिथून चक्की घेतली होती त्या दुकानावरती मी मामूला घेऊन आलो व मामूने त्या दुकानदाराला चक्की दाखवली आणि मी जरा बाहेर चाललो होतो, त्यामुळे मग घाईमध्ये ती चक्की घेतली गेली मी, त्यामध्ये आळ्या निघाल्यामुळे मी त्या दुकानावरती आले गेली। मागणी काय, असं जर सरळ जर असं चाललं तर काय होईल का, हे आजारी पडण्याची लक्षणं व काय त्याच्यापासून अनेक लोकांना बळी पडावं लागेल आणि बाकीच्यांना शारीरिक त्रास वगैरे ह्या अशा आळ्या वगैरे घेतल्यावरती ही दवाखान्याची भर होण्याची शक्यता आहे जास्त करून आणि लोकांना ह्या कारणामुळेच आजार होऊ राहिले। यांनी माझ्याकडून 10 वाली चिक्की घेतली, फोडली, दाखवली, कागद चिटकला। मी म्हणलं पावसामुळं चिकटत असेल, पण ते म्हणले कागदचा नाही आहे, आळा आहे। तर म्हणलं चला जिथून घेतलेलं की तुम्हाला नेऊन दाखवतो। जिथून घेतली तिथं गेलो तर ते दुकानदार म्हणतो माझ्याकडे चिक्कीच नाही आणि मी तिथूनच घेतलेली आहे, मी कशाला फोटो बोलतो। जिथून घेतली तिथंच किराणा स्टोर मालेवाडा। त्यांचे कॅमेरा बघा 10 दिवसाचे आहे, त्यांना 8 किंवा 10 दिवसाचे आहे। आता बाहेरच्या बाहेर आम्ही घेतो तर कॅमेऱ्यात आलो का नाही आलो ते सांगता येत नाही। असं गेलं गडबडीमध्ये एक तिच्यावर चव आहे, पुढा घेतला का चालले। तर इकडे मुंबईतल्या ऑपेरा हाऊस परिसरातील तिवारी स्वीट्स या दुकानातून खरेदी केलेल्या काजू कतलीत गंजलेली धातूची पिन सापडली। यामुळे एकच खळबळ उडाली। एका ग्राहकानं 29 जुलै 2026 ला तिवारी स्वीट्स या दुकानातून मोतीचूर लाडू आणि काजू कतलीची खरेदी केली। घरी जाऊन मिठाई खात असताना काजू कतलीच्या एका तुकड्यात गंजलेली धातूची पिन सापडली। गंभीर बाब म्हणजे ही मिठाई त्याच्या 3 वर्षाच्या मुलीला खाऊ घालण्यापूर्वीच ही पिन सापडल्यानं मोठा अनर्थ टळला। या सगळ्या प्रकारानंतर संबंधित ग्राहकानं तिवारी स्वीट्स मधल्या स्वयंपाकघराचा व्हिडिओच तयार केला। त्यातही अनेक धक्कादायक बाबी समोर आली आहेत। या स्वयंपाकघरात टॉयलेट आहे आणि एका गॅसवर पायपुसणी सदृश्य कापड कढईत उकळताना ठेवल्याचं दिसतंय। हे अस्वच्छ स्वयंपाकघर पाहून ग्राहकानं संताप व्यक्त केला। क्या है ये? आपको ऐसा खिलाओगे घर वालों को कभी? वो भी सड़ी हुई है। ये वॉशरूम है ना, ये वॉशरूम है ये। तज्ञांच्या मते कोणत्याही खाद्यपदार्थात अनावश्यक घटक, किडे किंवा दूषित पदार्थ सापडले तर त्याची तातडीनं तपासणी होणं आवश्यक असतं। त्यासाठी एफडीए प्रशासनाचा 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता। 1 जून महिन्यात 2532 तक्रारी इथे दाखल झाल्या।
खाद्यपदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यामध्ये अनियमितता आढळल्यास किंवा अन्नपदार्थांचा दर्जा आणि मुदतबाह्य पदार्थांच्या विक्रीबद्दलच्या तक्रारीचा तपशील दिला तर तातडीनं कारवाई केली जाऊ शकते. राज्यामध्ये सतत समोर येणाऱ्या या घटना पाहता खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज्यात अनेक ठिकाणी मुदतबाह्य, बुरशी आलेले, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ खुलेआम विकले जात आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं आपल्या कारवाईची व्याप्ती वाढवून नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.